नमस्कार, मी मंगेश भुजबळ, फिनिक्स मल्टी सर्व्हिसेस, छत्रपती संभाजीनगर। व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे आपल्याकडे की आपल्याकडे बँक ऑफ इंडिया या बँकेचे अकाउंट ओपनिंग करून मिळते। बँक ऑफ इंडिया मध्ये आपल्याला कुठले कुठले अकाउंट आपल्याला मिळतात याची बद्दल मी आपल्याला माहिती देणार आहे पूर्णपणे। आपल्याकडे कुठले कुठले अकाउंट आहेत, त्यामध्ये कुठले लोनची प्रोसेस आहे, काय ही सर्व काही माहिती मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे। त्याकरिता त्याआधी जर आपण माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा। ठीक आहे, माझ्या चॅनलला जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील बनवलेले तर त्याला लाईक करा, ते शेअर करा, जेणेकरून काय होईल माझी जी माहिती आहे शेअर केल्याने आपल्या मित्रांपर्यंत पोहोचेल, ज्यांना जी सरकारी योजनेबद्दल माहिती हवी किंवा एनी अदर कुठलीही माहिती हवी असेल तर आपल्याला जर बँक खाते ओपन करायचं असेल तर आपल्याकडे जनधन मध्ये बँक ऑफ इंडिया, सेव्हिंग मध्ये बँक ऑफ इंडिया, करंट अकाउंट मध्ये बँक ऑफ इंडिया, या बँक ऑफ इंडियाचे आपल्याकडे जे आहेत एवढे अकाउंट ओपन केले जातात। जनधन अकाउंट आपलं 0 बॅलन्स वरती असतं, सेव्हिंग अकाउंट आपलं 500 रुपये मिनिमम बॅलन्स वरती असतं, करंट अकाउंट आपलं डिपेंड असतं आपल्याला कुठलं घ्यायचं त्यामध्ये, तर त्यानुसार सुद्धा आपल्याकडे अकाउंट आहे। सोबतच जर आपले मुले छोटे आहेत, जर आपल्या मुलांचं अकाउंट ओपन केलेलं नाही आणि त्यांना स्कॉलरशिप मिळत नाही अकाउंटमुळे, तर छोट्या मुलांचं सुद्धा आपल्याकडे अकाउंट ओपन होतंय। पण अकाउंट ओपन करण्यासाठी काही डॉक्युमेंट आवश्यक आहे, मी ते डॉक्युमेंट सांगतोय। रेग्युलर डॉक्युमेंट जे लागतात अकाउंट ओपन करण्यासाठी आपल्याला बँक पासबुक, पॅन कार्ड आणि 2 पासपोर्ट फोटो हे डॉक्युमेंट्स आपल्याला हवेत, जेणेकरून आपलं अकाउंट आपण ओपन करू शकता। जर आपले मुलं आता 10वी पास झाले, 12वी पास झाले, त्यांना स्कॉलरशिप साठी हवंय, तर 11 वयोगटातील पुढील मुलं म्हणजे 11 असेल किंवा 11च्या पुढचे जे मुलं असतील त्यांचं सुद्धा आपण अकाउंट ओपन करू शकतो, तेही 0 बॅलन्स मध्ये। ठीक आहे, 0 बॅलन्स त्यांचं खातं त्यांचं डायरेक्ट ओपन होतंय आणि अकाउंट ओपनिंग फक्त 5 मिनिटांमध्ये आपल्याला अकाउंट फक्त 5 मिनिटांमध्ये मिळतात, अकाउंट नंबर वगैरे सगळं। तर आपल्याला कोणाला आवश्यक असेल तर लवकरच आपल्या शॉपचा ऍड्रेस आहे मुकुंदवाडी, आंबेडकर गली नंबर 13 या ठिकाणी लवकर येऊन भेट द्या, आपण अकाउंट ओपन करून देऊ। 10वीच्या मुलांचे, 11वीच्या मुलांचे, ज्या मुलांचं 11 वय पूर्ण झाले या मुलांचे सुद्धा आपण अकाउंट ओपन करून देऊ। त्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स मी आपल्याला सांगितलेले आहेत। जर आपण दुसऱ्या जिल्ह्यात राहत आहे आणि औरंगाबाद शहरामध्ये, छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जर अकाउंट ओपन करायचं असेल तर आपलं अकाउंट सुद्धा ओपन होईल। त्याकरिता आपल्याला काही भाडेकरारनामा हवा असतो, तो भाडेकरारनामा आपण बनवून आणून घ्या, आपल्याला स्वतःचं अकाउंट ओपन करून मिळेल। अधिक तुम्हाला कुठली माहिती हवी असेल तर माझं चॅनल आहे मंगेश भुजबळ, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माझी माहिती येत राहील। तिथली बेल आयकॉन आहे तिला ऑन करा, जर ती ऑन नसेल तर तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ डायरेक्ट ऑटोमॅटिक युट्यूब वरती शेअर होतील आणि दिसतील। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।